आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने ठाण्याच्या जांभळी नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात चैत्र नवरात्र उत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे। या उत्सवाचं यंदाचं 18वे वर्ष असून या ठिकाणी श्रीराम मंदिराचा देखावा साकारण्यात आला आहे। नवसाला पावणारी देवी अशी ख्याती असलेल्या या देवीच्या दर्शनासाठी लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात। दरवर्षी या उत्सवानिमित्त विविध समाजातील समाज बांधव येऊन आपल्या कला सादर करत असतात। तसेच काल या उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी प्रसिद्ध कीर्तनकार हबप इंदुरीकर महाराज यांच्या कीर्तनाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी असंख्य नागरिकांनी इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनाचा आस्वाद घेतला। तसेच इंदुरीकर महाराज यांच्या हस्ते ठाणे, नवी मुंबई, मीरा भाईंदर परिसरातील वारकऱ्यांना शाल आणि देवीची प्रतिमा देऊन सन्मान व सत्कार करण्यात आला आहे। 9 दिवस चालणाऱ्या या उत्सवात विविध समाज बांधवांचा सत्कार करण्यात येणार असून भाविकांच्या मनोरंजनासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। खूप अभिमानाची गोष्ट आहे। छान झालेला कार्यक्रम। माझं नाव अजित जीवा निकम आहे। आम्ही गोकुळनगर ठाणे इथून आलेलो आहे। आनंदबल चॅरिटेबल ट्रस्टने आमच्यासाठी जे स्टेज दिलेलं आहे त्याच्यासाठी आम्ही मनापासून त्यांचं धन्यवाद आहे। खूप खूप समाधान वाटतं। हा एवढा मोठा उत्सवामध्ये आपला सत्कार होतोय। आम्ही पण ही वारकऱ्याची धुरा खांद्यावर घेऊन चाललेलो आहे। याच्याबद्दल त्या लोकांना पण थोडा आपला अभिमान वाटतो, त्यांचा आम्हाला बी समाधान वाटतं मनापासून। वासुदेव विकाजी पांचाळ ह्या नवरात्री आपल्या चैत्री पौर्णिमेच्या निमित्ताने हा साजरा इतका उत्तम होतो। आज आम्ही 10-15 वर्ष साजरा होत आहे, त्याला आम्ही हजर असतो आणि आम्ही पंढरीची वारी करतो। हरिपाठ भजन पारायण, ज्ञानेश्वरी पारायण करतो। सर्व भजन हरिपाठ सगळे सकाळी काकडा करतो 5-4 वाजता उठून। आणि ह्या आम्ही 20-22 वर्षे आम्ही ह्या पंढरपूरच्या वाऱ्या करून आम्ही ह्या सर्व आमचा दिवस आमचं तर 73 वर्ष वय आहे। पण आता आम्ही ह्या जो 25-30 वर्षामध्ये आम्ही याच्यातच देव आमचा हे केलाय आणि आमची शांती आणि आमचे हे मन सर्वस्व इथं आहे। एक धीरला चित्ती रुक्माईचा पती हे आमचं हे भाषण पांडुरंग पंढरीचा उभा। आता सुद्धा साली महाराजांनी कीर्तनामध्ये पुष्कळ छान सांगले। आम्हाला प्रमाण पण होती, पण महाराजांचं कीर्तन एवढं छान झालं आणि गायत त्यांनी सर्व येते, त्यामुळे एवढं उत्तम छान झालं आणि एवढा कार्यक्रम व्यवस्थित झाला की इथे या ठाण्या परिसरामध्ये की आपण हे राजन विचारे म्हणून आमचेच भावासारखे आहेत, ते त्यांच्यामुळे हा कार्यक्रम होतोय। एवढं आम्हाला एवढा आनंद होतोय की एवढा सांगू तुम्हाला एवढा गगनात मावत नाही। आम्ही त्यांच्याबरोबर पंढरपुरापर्यंत वाऱ्या पण केल्या आणि ते आमच्या बरोबर असतात। आम्ही त्यांच्या बरोबर असतो। आम्ही त्यांना पुष्कळ सहाय्य करतो सर्व कुठे। आज वारकरी भवन मध्ये तिथे पण आता हरिपाठ चालतो। एवढं मोठं वारकरी भवन बांधून दिलंय त्यांनी आम्हाला, ज्येष्ठ नागरिक वारकरी म्हणून त्यांना ते आम्हाला एवढं असं वाटतंय की आम्हाला काय तिथं आम्हाला काय घरी जायची हेच नाही, आमचं हे मंदिरच आहे असं आम्ही ते वारकरी भवन म्हणजे आम्ही समजतो। आणि जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी।